नमस्कार, माझे नाव प्रेषिता चंद्रकांत शिंदे. मी मोहन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आखले या विद्यालयामध्ये इयत्ता 11च्या वर्गात शिकते. विकसित भारत बिल्डेथॉन 2025 मध्ये आत्मनिर्भर भारत या विषयाअंतर्गत आम्ही हा प्रकल्प करीत आहोत. आपला देश आत्मनिर्भर व्हावा, स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन मिळावे यासाठी ग्रामीण भागातील महिलांनी स्थापन केलेले बचत गट मोठी भूमिका निभावत आहेत. या गटांमार्फत महिलांना रोजगार मिळतो, आर्थिक स्थैर्य येते आणि स्थानिक पातळीवर पोषण मूल्याने भरपूर अन्नस्रोत उपलब्ध होतात. रानभाज्या हे निसर्गाचे वरदान असून त्या आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहेत. त्यांचे आर्थिक मूल्य आणि बचत गट यांचे योगदान. चला आपण सर्वांनी मिळून स्थानिक बचत गटांकडून रानभाज्या विकत घेऊया. त्यांच्या कष्टाचे फळ त्यांच्यापर्यंत पोहोचूया. त्यामुळे त्यांना आर्थिक बळ मिळेल आणि पोषण. चला तर आपण भाज्यांची ओळख करून घेऊया. मायोळी ही अशी पौष्टिक रानभाजी आहे जी पचायला एकदम हलकी असल्याने पचन सुधारते, त्वचाविकार कमी होतात आणि मायोळीचा पाण्याचा रस जर आपण मधातून घेतला तर खोकल्यालाही खूप आराम मिळतो. वात, कफ असे मोठ्या मोठ्या आजारांमध्ये आपल्याला त्याचा खूप उपयोग होतो. टाकळा ही पावसाळ्यात येणारी दुर्लक्षित वनस्पती आहे. या वनस्पतीची पाने, मुळे, खोड व बीज ही औषधात वापरली जाते. या भाजीला स्थानिक पातळीवर तरोटा किंवा तरवटा असेही म्हटले जाते. ही भाजी आरोग्यासाठी खूप चांगली व पौष्टिक आहे, जसे की श्वसनाचे विकार दूर करणे, वजन कमी करणे, पचनास मदत करणे. रानभाज्या हे निसर्गाचे वरदान असून ग्रामीण महिलांच्या कष्टातून उभे राहिलेले बचत गट आपल्या देशाला अर्थव्यवस्थेला बळ देतात. आणि अशा स्वावलंबी गटांना पाठबळ देणे म्हणजे सकारात्मक पाऊल टाकणे होय. चला रानभाज्या खरेदी करून स्थानिकांना आर्थिक शक्ती देऊया आणि विकसित आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल करूया. धन्यवाद.